डाव्या हाताला लिंबू ठेवायचं आहे, त्याच्या बाजूला मीठ, त्याच्या बाजूला नारळाची चटणी. डाव्या हाताला अशासाठी की हे सर्व पदार्थ तोंडी लावायचे पदार्थ असतात, त्याच्यामुळे ते आपण थोडे थोडेच खायचे असतात, म्हणून त्यांची जागा नेहमी डाव्या हाताला असते. त्याच्यानंतर कोशिंबीर, त्याच्यानंतर तळलेले पदार्थ, भजी, बटाट्याची भजी, कांद्याची भजी, पापड, मिरचीची भजी, पुऱ्या, हे सगळे तळलेले, कुरडयाही तुम्ही ठेवू शकता. हे सगळे तळलेले पदार्थ आपण डाव्या हाताला घेणार आहोत. त्याच्याखाली आपल्याला खीर म्हणा, शिरा म्हणा, हे थोडेसेच गोड असलेले पण जे थोड्या प्रमाणात आपण खाणार आहोत ते पदार्थ आपल्याला इथे डाव्या हाताला खाली ठेवायचे. त्याच्यानंतर मध्यभागी आपल्याला भात ठेवायचा आहे, साधा भात, त्याच्यावर वरण, त्याच्यावर तूप आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुलाव किंवा मसाला भात, जे काही तुम्हाला जे आवडत असेल ते आपण इथे मध्यभागी आपण इथे ठेवणार आहोत. त्याच्यावरही आपल्याला तूप घालायचं आहे. त्याच्यानंतर आपण बटाट्याची भाजी इथे ठेवणार आहोत. उजव्या हाताला बटाट्याची भाजी आणि पनीर म्हणा किंवा कुठलीही पातळ भाजी इथे सर्वात मध्यभागी वरच्या साईडला ठेवायची. त्याच्यानंतर एक गोड पदार्थ, श्रीखंड म्हणा किंवा अजून काही गुलाबजामुन, ते आपल्याला इथे उजव्या हाताला मध्यभागी ठेवायचे आहे. त्याच्यानंतर ताक आपल्याला ठेवायचं आहे. कोणी इथे जिलेबी घेतली तर कोणी जिलेबीतून ताकातूनही जिलेबी खाऊ शकतात. डाव्या हाताला पाणी ठेवायचं आहे. असं हे आपलं महाराष्ट्रीयन थाळी सर्व करायची आहे. कशी करायची ती समजली असेलच. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपण लवकरच भेटूया शेरटकर्स किचनच्या नवीन छान खुसखुशीत रेसिपीसोबत.